नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहताय 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला पुरतं जेरीस आणलंय. सिंधू करार रद्द केल्यानं आता पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पाकिस्तानकडून पोचला जाणारा दहशतवादी हाफिज सईदचा व्हिडिओ आयएसआयनं व्हायरल करत भारताला पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली. पाणी बंद केलं तर रक्ताचे पाठ वाहतील असा त्याचा जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय. मोदी, तू चाहता है कि तू ढाका में खड़ा होकर ढाका यूनिवर्सिटी में ये कहे कि मशरकी पाकिस्तान को हमने तोड़ा, बांग्लादेश हमने बनाया, रक्त हमने बहाई, खून खून कहता मोदी कहता खून मैंने दिया, और तू वहां ये बकवास करे और कहे कि हाफिज सईद चुप रहे और मैं चुप नहीं रहूंगा. तेरी जुबान इंशाअल्लाह हम खींच के रहेंगे. तू 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 दबाव डाल रहा है इस्लामाबाद पर. हाफिज सईद क्यों बोलता है? और तू बोलेगा तो हम बोलेंगे इंशाअल्लाह. तू कहेगा कि पाकिस्तान का पानी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, सी पैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे. सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे. इन दरियाओं में फिर खून बहेगा. भारतानं पाकिस्तानचं पाणी कोंडी करत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली आहे. हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा दणका मानला जातोय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही सिंधू नदीवर अवलंबून आहे. दरम्यान सिंधू करार रद्द केल्यानं पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे त्यावर एक नजर टाकूया. सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होईल. पाकिस्तानमधील बहुतांश शेती सिंधू नदीच्या पाण्यावरच आधारित आहे. सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात. पाकिस्तानातील महत्त्वाचे उद्योगधंदे सिंधूच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. पहलगाम हल्ला हा भारत मातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यानं देश शोकसागरात बुडालाय. मात्र ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलंय. दहशतवाद्यांची शिल्लक राहिलेली जमीनही मातीत गाडण्याची वेळ आली अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला इशारा दिलाय. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. एक सौ 140 करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी. भारतानं आयएनएस सूरत युद्धनौकेवरून मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. अरबी समुद्रात जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलं. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इरादा भारतानं बोलून दाखवलाय. पुलवामानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला होता. मात्र आता समुद्रात क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली तेव्हा भारत समुद्रातून स्ट्राईक करणार का याची चर्चा रंगतेय.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू झालंय। हल्ल्यानंतर भारतीय जवान सतर्क झालाय। जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत। भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकरांनी। बैसरन येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बैसरनचा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेला बघायला मिळतोय। आर्मी, सीआरपीएफ आणि पोलिसांचे हे जवान जे आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गस्ती घालताना बघायला मिळतात। आपण बघतोय की मोठा हा परिसर आहे। अगदी 3 किलोमीटर हा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला तो 3 किलोमीटरचा परिसर लांब असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती पोलिसांची गस्ती ही वाढवलेली पाहायला मिळत आहे। सर्च ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या बघायला मिळत आहे। आपण बघतोय की आर्मी आणि सीआरपीएफ आणि पोलीस जवान जे आहेत ते अगदी संगनमतानं या ठिकाणी एक आपलं ऑपरेशन राबवताना पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सॅनिटायझिंग करणं हे खरं तर त्यांचं टार्गेट आहे आणि त्यासाठी हे आर्मी आणि पोलिसांचे जवान जे आहेत ते तैनात असलेले बघायला मिळतात। आपण बघतोय की हे सगळे जवान जे आहेत ते सध्या या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। 48 तासांचं हे टार्गेट आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी कोणालाही जायला आता परवानगी दिली नाहीये। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी घेतली होती। अजूनही रक्ताचे डाग त्या ठिकाणी आहेत, अजूनही सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात फेकलेले त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये जायला कोणालाही परवानगी नाही। मात्र परिसर जो आहे तो सुरक्षित करणं हे देखील एक महत्त्वाचं टार्गेट आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे सर्च ऑपरेशन आणि सॅनिटायझिंग ऑपरेशन जे आहेत ते सध्या या ठिकाणी राबवत असलेलं बघायला मिळतंय। कॅमेरापर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, बैसननेर। जगदाळ यांच्या मुलीनं पहलगाममध्ये घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितलाय। मन सुन्न करणारा हा प्रसंग ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल, डोळ्यात पाणी येईल आणि नराधमांविषयी प्रचंड चीड आल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी जेव्हा फायर केलं ना शेजारच्या टेंट मधल्या मागच्या माणसाला, तेव्हा आम्हाला कळलं की हे काहीतरी गडबड आहे। तर तेव्हा माझ्या वडिलांना पकडलं आणि म्हटलं पप्पा मला भीती वाटते, मला मरायचं नाही आहे ते, कारण ते ओपन फायर करत होते। माझे वडील बोलले तू काळजी नको करू, आपल्याला काय नाही होणार। तर त्या माणसाने पप्पांना डायरेक्ट बोलला ए चौधरी तू उठ बाहेर आ। त्यांनी टेंटच्या मागून त्यांना बाहेर काढलं मोकळ्या मैदानात आणि त्याला बोलले की तुम लोगों ने ना मोदी को सर पे चढ़ा के रखा है, तुम लोगों की वजह से। आणि ते बंदूक सारखं हलवत होता, तो असं घाबरवत होता आणि आम्हाला धाकधूक की आता हा काय करतो आणि तुम मुसलमान हो क्या असं विचारलं। त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली। ते म्हणले बोल अजान बोल। तर माझे वडील बोलले आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो। आणि असं म्हणून अजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या। तर एक गोळी त्यांनी डोक्यावर घातली, एक कानातून म्हणजे कानाच्या शेजारून इथून गेली आणि एक इथे छातीला लागलेली। 3 बुलेट्स त्यांनी बॅक टू बॅक फायर केला आणि माझे वडील एका झटक्यात खाली पडले। नंतर ते आमच्याकडे वळले तर माझ्या समोर जे गणबोटे काका होते ते झोपले होते पालथे, त्यांना इथून गोळी घातली, ती त्यांच्या डोळ्यातनं तर उठले नाही, तर त्याला उठला नाही म्हणून लाद घातली पहिले आणि मग नंतर मागून बुलेट घातली तर ती त्यांचा डोळा फुटला पूर्ण आणि नंतर पाठीवर आणि आणखी 2 ठिकाणी त्यांना बुलेट्स मारल्या। आमच्या शेजारी लागूनच माझ्या शेजारी एक आजोबा बसले होते, त्यांनी मला असं मागून धरलं होतं कारण ते खूप घाबरले होते आणि मी माझ्या आईच्या डोक्यावर टिकली होती आणि माझ्या समोर ज्या गणबोटे काकू होत्या त्यांच्या पण डोक्यावरची टिकली त्याला समजायच्या आधी काढून टाकली आणि मी म्हटलं तुम्ही, आम्ही अल्लाहू अकबर बोललो होतो, आम्ही रेहम करो असं ओरडत होतो तिकडे, कारण ती सिच्युएशन आम्हाला तेव्हा जे लोक आजूबाजूचे करत होते आम्ही त्यांना कॉपी करत होतो त्या मुवमेंटला। आणि मग त्यांनी आमच्या शेजारी पण जी फॅमिली होती तिथल्या 2 लोकांना बुलेट फायर केला, फक्त त्या म्हाताऱ्या आजोबांना नाही केलं काही आणि मग तो पळून गेला तिथनं। ते हात जोडत होते की क्या हुआ सर, हमने क्या किया आपको, असं तसं। हाँ तुम लोगों ने मोदी को सर पे चढ़ा के रखा है, तुम लोगों की वजह से हमारा मजहब खराब हो रहा है, हम लोग बदनाम हो रहे हैं, तुम लोगों ने वीडियोस बना के वायरल किए कि हम आपके औरतों को और बच्चों को मारते हैं आणि तुम मुसलमान हो क्या असं विचारलं। त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली। ते म्हणले बोल अजान बोल। तर माझे वडील बोलले आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो। आणि असं म्हणून अजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या। जीव वाचवण्यासाठी आम्ही टिकल्या काढून फेकल्या, मोठमोठ्यानं आजान म्हटली, विनवण्या केल्या, मात्र दहशतवाद्यांनी आमचं काहीच ऐकलं नसल्याची आभीती गणबोटेंच्या पत्नीनेही सांगितली आहे। कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला, त्यानंतर आज शरद पवारांनी त्यांच्या पार्थिवाचं
अंत्यदर्शन घेतलं. कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांच्या पत्नीनं घडलेला प्रसंग सांगितलाय. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली. तर त्याने आमच्या माणसांना मारलं आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता. त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्या डोंबिवलीच्या संजय लेलेंच्या मुलाशी साम टीव्हीनं संवाद साधलाय. आपल्यासोबत संजय लेले यांचा मुलगा सध्या आहे. हर्षल, काय झालं होतं नेमकं, त्याविषयी काय घटना घडली होती? आम्ही सगळे जेवत होतो आणि जेवण आम्ही जस्ट उठत होतो आणि मग तिकडनं फायरिंग त्यांनी चालू केलं आणि मग आम्हाला सगळ्यांना तिकडच्या लोकांनी सांगितलं की खाली वाकू. मग आम्ही झोपलो तिकडे खाली आणि मग आम्हाला विचारलं की हिंदू कोण आहे वो अलग हो जाओ, मुस्लिम कोण आहे वो अलग हो जाओ. आणि हिंदूंना म्हणजे पहिले तर माझ्या दोन्ही मामांना हे विचारायचं आधीच शूट केलेलं, कारण ते पळायला बघत होते. आणि मग वडिलांना शूट केलं. बाकी सगळं नंतर सांगतो मी. घटना घडत असताना तो समोरच होता? तीन हो, मी समोर होतो. नातेवाईकांशी देखील तो कॉन्टॅक्ट केल्याची माहिती? केलं कॉन्टॅक्ट सगळ्यांना. कॅमेरामन हितेशसह अभिजित देशमुख, डोंबिवली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोनेंचा मृत्यू झालाय. दहशतवाद्यांनी अतुल मोनेंची मुलगी रुचा मोने समोरच गोळ्या घातल्या. अशा परिस्थितीतही रुचानं आईला धीर दिला. एवढंच नाही तर एका मुलाप्रमाणे रुचानं अतुल मोनेंच्या पार्थिवाला अग्नी दिलाय. रुचाला 10वीत 92% मिळाले. तिनं CA व्हावं असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. मात्र रुचाकडे आता तिच्या वडिलांच्या फक्त आठवणी उरल्यात. फिरायला म्हणून गेलो होतो सगळे आम्ही 3 फॅमिली होती आमची. आम्ही निघतच होतो, पण अचानक तिथे फायरिंग चालू झाली. आम्हाला काहीच सुचलं नाही. माझ्यासमोरच बाबाला गोळ्या घातल्या. बाबाला उठवायचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही, असं अतुल मोनेंची मुलगी रुचानं म्हटलं आणि आक्रोश केलाय. आम्हाला सरकारनं आता न्याय द्यावा हीच मागणी आहे अशी. काहीच नाही करू शकली आणि ते आडी होती नाही तिथे. घाबरून जवळपास 15-20 मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो, घाबरत. मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो. बाबाला उठवायचे प्रयत्न केले, पण बाबा उठत नव्हता. म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला. आम्हाला जस्टिस तर पाहिजे, कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो. पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा. हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं आम्ही असं काही होईल. आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे. याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला. मी लहान असताना जाऊन आले आणि हे मी 2nd टाईम जात होती जम्मू काश्मीरला. तर बिलकुलच आयडिया नव्हती की असं काही होईल. बस गव्हर्नमेंट आम्हाला जस्टिस देईल एवढीच अपेक्षा. अतुल मोनेंच्या पत्नीला रेल्वेत नोकरी देण्यात आली आहे. मोनेंच्या जागी त्यांना रेल्वेच्या सेवेत रुजू करण्यात येणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता अतुल मोनेंचा मृत्यू झाला. ते परळ वर्कशॉपच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होते. 2000 साली कनिष्ठ अभियंता पदावर ते रुजू झाले. त्यांनी जवळपास 25 वर्ष रेल्वेत सेवा केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय. व्हिडिओत दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसत आहेत. ते मैदानात बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करतायत. दहशतवाद्यांनी महिला पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलं आणि त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाडल्यात. या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय. कोणते
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्ताला भारत सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतरही पाकिस्ताननं सर्व लाच सोडून दिल्याचं चित्र अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात निर्लज्ज पाकिस्तानींनी चक्क केक मागवलाय. केक घेऊन जाणारा माणूस कॅमेरामध्ये चित्रित झाला असून आज पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस आहे. या हल्ल्यातील जखमींशी फडणवीसांनीही संवाद साधलाय. हल्ल्यातील जखमींची फडणवीसांनी विचारपूस केली आहे. गिरीश महाजनांच्या फोनवरून त्यांनी संपर्क साधला. लागून निघालेली आहे हड्डी तोडून तिथे उभा आहे आणि तिथे पेशंट तिकडे आहेत आणि डॉक्टर आहेत. डॉक्टर आहेत तिथे ज्यांनी ऑपरेशन केलं. एक ऑपरेशन झालं, अजून 2 ऑपरेशन छोटे मायनर बाकी आहेत. हां 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 तर समर्थ कृपा वाचलो. हो समर्थ कृपा वाचलो. तुमच्या चांगले काम आहे आणि ईश्वराची कृपा आहे. त्यामुळे तुम्ही वाचलात आणि काय काळजी करू नका, सगळं ठीकच होईल. सगळे आहोत तुमच्या पाठीशी. हॅलो, तिथले बेस्ट सर्जन आहेत, त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे, त्यांच्याशी बोलतो. त्रिपाठीजी बहुत बहुत धन्यवाद. थँक यू सो मच सर. You have a very uphill task. All wishes are with you. थँक यू सो मच सर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः खासगी विमानानं श्रीनगरला गेलेत. मात्र यामुळे आता साम टीव्हीनं शिंदेंच्या दौऱ्यावरून काही सवाल उपस्थित केलेत. काश्मीरमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून आधीच मंत्री गिरीश महाजन असताना शिंदे कशासाठी गेलेत? पार्थिव महाराष्ट्रात आलं, पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री महाजन सरकारकडून प्रयत्न करतायत, मग शिंदे तिथे कशासाठी गेले? सुरक्षा यंत्रणा व्यस्त असताना मंत्र्यांच्या दौऱ्यांनी त्यांच्यावरील ताण आणखीनच वाढणार नाही का, असे सवाल या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची गरजच काय? मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेंना जाऊन काय मिळणार आहे? शासनाचे प्रमुख म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली असती का? आधीच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची गरजच काय? नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही? पुढची बातमी. सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात राज्याचं हसं करतायत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेल्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय. सरकार म्हणून त्या ठिकाणी वन विंडो सिस्टीम असायला हवी, असं त्यांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर. पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करतात. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी. पाकिस्तानचा भारताबरोबर व्यापारही बंद. पाकिस्तानचा भारताबरोबर व्यापार बंद झालाय. मोठी बातमी. त्यामुळे आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला पाहायला मिळतोय. एकीकडे पाणी बंद करण्यात आलंय, तर दुसरीकडे आता आर्थिक व्यवहारही बंद करण्यात आलाय. पाकिस्तान सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आता पाहायला मिळतोय आणि वाघा बॉर्डर देखील पाकिस्तानच्या बाजूची आता बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आलाय आणि वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्ताननं मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्ताननी भारताबरोबरचा व्यापार बंद केलाय. एकीकडे भारतानं आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आता पाकिस्ताननंही व्यापार बंद केलाय. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आल्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेत भारताबरोबरचा व्यापार बंद केलाय. वाघा बॉर्डरही पाकिस्तानकडून बंद करण्यात आली आहे. पाकिस्ताननं अतिशय मोठा निर्णय घेतलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पावलं उचलला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानही व्यापार बंद करण्याचा मोठा निर्णय घेतोय. पाकिस्ताननं मोठा निर्णय घेतलाय. व्यापार बंद केलेला आहे. भारताबरोबरचा व्यापार बंद करत असल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. वाघा बॉर्डर देखील पाकिस्तानच्या बाजूची बंद करण्यात आली आहे.
पाकिस्ताननं भारताबरोबरचा व्यापार पूर्णतः बंद करायचं ठरवलंय. मोठा निर्णय पाकिस्ताननं घेतल्याचं दिसतंय. भारतानं एकीकडे आर्थिक नाड्यावळ्याला सुरुवात केली, त्यानंतर आता पाकिस्तानही व्यापार बंद करतोय. त्यामुळे याचे परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहलगाममध्ये भ्याड हल्ला करण्यात आला दहशतवाद्यांकडनं आणि त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. देशभरातनं संताप व्यक्त होतोय. इकडे जो पाक व्याप्त काश्मीर आहे तिथून दहशतवाद्यांचे व्हिडिओज प्रसारित केले जात आहेत. हाफिज सईदचे व्हिडिओ प्रसिद्ध केले जात आहेत आणि त्या माध्यमातून पुन्हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पाकिस्ताननं भारताबरोबरचे व्यापार बंद केलेत. आणखी महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्यायच्यात याच संदर्भातला एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही.